नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक कॅल्शियमयुक्त अशी शेपूची मूग घालून अख्खे हिरवे मूग घालून शेपूची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत। शेपूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडांच्या बळकटीसाठी तसेच सांधेदुखीवर अतिशय गुणकारी आहे। बाळंतिणीसाठी तर अतिशय उपयुक्त आहे। तसेच मूग हे पचायला हलके आहे। मुगामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते। असे हे प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे। शेपूची भाजी करण्यासाठी मी एक जोडी शेपू स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण, मिरची आणि जिरं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। आणि ह्यामध्ये आपण कुठली डाळ न वापरता हिरवे मूग मी कुकरमध्ये कुकरच्या 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात। शेपूची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये तेल घालते। पालेभाज्यांना जास्त तेल घालायचं नाही। थोड्या तेलात पालेभाज्या फक्त वाफेवर शिजवून घ्यायच्या असतात। त्यामुळे थोडंसं तेल घातलेलं आहे मी। आता त्यामध्ये जिरे घालते। आता जिरे तडतडायला लागलेत। त्यानंतर आपण मिरची आणि लसूण वाटण करून घेतलेलं आहे ते घालते। त्यानंतर शेपू घालते। शेपू घालून चांगलं परतून घेऊया। शेपू घालून चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण शिजवलेले मूग आहेत ते घालूया यामध्ये। मूग घालून चांगलं मिक्स करून घेऊया। मूग घालून मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घालून हे सर्व आपण वाफेवर शिजवून घेऊयात। ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया ही भाजी। मूग घालून शेपूची भाजी तयार झालेली आहे। भाजी चांगली वाफेवर शिजलेली आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। घालून शेपूची भाजी तयार झालेली आहे। ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी वाफेवर शिजवलेली शेपूची भाजी तयार झालेली आहे। घालून शेपूची भाजी तयार झालेली आहे। ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी वाफेवर शिजवलेली शेपूची भाजी तयार झालेली आहे। असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।